तर नमस्कार मित्रांनो, आपण मागच्या 3 दिवसापासून एक अद्भुत खेळाचे साक्षीदार राहिलेले आहेत. अर्थात 24 एप्रिलचा दिवस आपल्या सर्व भारतीयांसाठी क्रिकेटसाठी महत्त्वाचा होता. अर्थात गॉड ऑफ क्रिकेट सर सचिन रमेश तेंडुलकर सरांचा वाढदिवस आणि त्याच वाढदिवसानिमित्त सुरू झालेला या मैदानावरचा बहुजन विकास आघाडी प्रेझेंट वसई विरार प्रीमियर लीग लेदर बॉल क्रिकेटचा T10चा धमाका जो सुरू झाला होता. शुभारंभ सोहळ्याप्रसंगी रोहित शर्मा यांचे कोच आणि बहुतांश क्रिकेटपटूंना घडवण्याचं काम ज्यांनी केलेले आहेत ते आदरणीय सन्माननीय दिनेश लाड सर होते आणि त्यांच्या शुभ हस्ते सुरू झालेला क्रिकेटचा सोहळा. 4-4 संघ प्रत्येक दिवशी खेळताना आपण पाहिले आणि आजचा दिवस तो ग्रँड फिनालचा होता. 2 सेमीफायनल फायनलचा मॅच देखील पाहिला आहे. पहिल्या पर्वावरती पहिल्या सीझनवरती नाव कोरण्याचं काम विवा प्रकृती या संघाने देखील केलं आहे. पण आपण सर्वांचा आभार मानतोय. वसई विरार प्रीमियर लीगची कार्यकारिणी त्या सर्वांचं मनापासून आभार मानते. ज्या ज्या खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये खेळण्याची इच्छा दाखवली, नाव नोंदणी केली, रजिस्ट्रेशन केलं, त्या सर्व खेळाडूंचं आपण मनापासून आभार मानतोय. या स्पर्धेला पुढे नेण्यासाठी संघ मालकांची भूमिका महत्त्वाची होती, टीम ऑनरची भूमिका महत्त्वाची. त्या सर्व टीम ऑनर्स संघ मालकांचं देखील मनापासून आभार आहे. कारण हे 2 महत्त्वाचे दुवे होते. कारण कुठलीही स्पर्धा यशस्वी करण्यामागे आयोजकांच्या जोडीला असे संघ मालक खेळाडू यांची साथ लाभणं गरजेचं असतं. ती साथ खेळाडूंची लाभली, संघ मालकांची लाभली आणि त्याच्या जोडीला मागच्या 3 दिवसामध्ये प्रेक्षक आपण देखील चांगली साथ दिली. आपलं देखील मनापासून आभार आहे. थँक्यू व्हेरी मच. कारण या सर्व घटकांना एकत्र सामावून घेण्याचा प्रयत्न बहुजन विकास आघाडीनं RS ग्रुप, विवा ग्रुप, सिग्नेट ग्रुपने केला होता. वसई विरारच्या क्रिकेटला नवी चालना, नवी उत्तेजना आणि नवी ऊर्जा देण्याचं काम या स्पर्धेच्या निमित्तानं केलं गेलं होतं. तर आपण लगेच बक्षीस समारोहाला सुरुवात करतो. त्याच्या अगोदर आपण पहिल्यांदा सन्मानित करूया. आपण या मैदानाचे सर्व आपले पीच क्युरेटर आहेत, माली आहेत, त्यांना पहिल्यांदा सन्मानित करतोय. रामजीभाई या समोर या. सर्व माली आपल्या रोहनदादा सावंत, परेशदादा किणी आहेत आणि त्यांचे शुभ असते. कारण पीच क्युरेटर महत्त्वाचे असतात. कुठल्याही मैदानावरती खेळ होतो ते मैदान ची निगा राखणारे, खेळपट्टी बनवणारे हे सर्व माली आहेत, पीच क्युरेटर आहेत. त्यांचा सन्मान इथे केला जातोय. कारण मागचे 3ही दिवस चांगली खेळपट्टी ज्यांनी बनवली. त्यानंतर या स्पर्धेला यशस्वी करण्यामागे महत्त्वाचा वाटा असतो तो ऑफिशियलचा, पंचांचा. या स्पर्धेला लाभलेले 4ही पंच त्यांचा आम्ही सन्मान करतोय. पहिल्यांदा आम्ही आमंत्रित करतोय ईश्वर वैद्य सर जे ऑफिशियल पंच म्हणून लाभले होते. चिराग गरज सर या पण. कारण ऑफिशियलची भूमिका महत्त्वाची होती, पंचांची भूमिका महत्त्वाची होती. चिराग गरज सरांचा सन्मान इथे केला जातोय. त्यानंतर आम्ही विनंती करू मिलिंद पंडित सर. त्यानंतर आपण विनंती करू संदीप गावड दादू सर. ईश्वर वैद्य सर या. ईश्वर वैद्य सरांचा सन्मान केला जातोय. जे ऑफिशियल पंच आपल्याला 4 लाभले होते त्यांचा सन्मान इथे केला जातोय. संदीप गावड सर. त्यानंतर अंतिम सामना झाला होता 2 संघादरम्यान. भूमी अधिराज ग्रुप आणि विवा प्रकृती सामना जिंकला होता. तो विवा प्रकृतीनं पण भूमी अधिराज ग्रुपमधील प्रत्येक खेळाडूंचा सन्मान केला जाईल. भूमी अधिराज ग्रुप
त्याच्या अगोदर आपण पंच आहेत आमचे संदीप गावड. आता मैदानावरती तुम्ही बाकीच्यांना फाईन लावता, आम्ही फाईन लावणार होते. संदीप गावड सरांचा सन्मान केला जातोय. भूमी अधिराज ग्रुप निलेश म्हात्रे, निलेश म्हात्रे. सर्व सर्व फटाफट या सर्व खेळाडू. डीजे मास्टर फक्त साऊंड थोडासा कमी करा. निलेश म्हात्रे, चला भूमी अधिराज ग्रुप, कारण सर्वांनाच घाई आहे त्याकरता आपण लगेच बक्षीस समारंभ करतोय. सिद्धेश घरत, सिद्धेश घरत, आतिश वालिंजकर, आराध्य निजाई, मुबस्सिर शेख, मुबस्सिर शेख, प्रतीक घरत, पवन, पवन चौकार, ध्रुव, ध्रुव वर्तक, श्रवण मेहर, निमेश सांदणे, निमेश सांदणे, तेजस राठोड, चिन्मय घरत, शुभम जाधव, परेश दादा केणी, त्यानंतर विवाह प्रकृती मकरंद पाटील आपल्या टीमने या लगेच. मकरंद पाटील लगेच आपल्या टीमने या, जसं नाव आपण पुकारणार तसं या. आसिफ शेख, आसिफ शेख, क्रिस तुस्कानो, पहिल्यांदा आसिफ शेख, क्रिस तुस्कानो, सचिन सोलंकी, सुभान शेख, सुभान शेख, ध्रुव म्हात्रे, ध्रुव म्हात्रे, ध्रुव ध्रुव, मकरंद पाटील, राहुल चौधरी, राहुल चौधरी,
राहुल चौधरी, जागृत ठाकूर, जागृत ठाकूर, लकी सिंग, मिलिंद घरत, साहिल घरत, अक्षित पटेल, रोहित पाटील, विघ्नेश, विघ्नेश साखळतोडे, आता विवाह प्रक्रियेच्या माध्यमातून एक खास बक्षीस होतं. प्रत्येक सामन्यामध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज, सर्वाधिक गडी बाद करणारा गोलंदाज आणि त्या सामन्यामधला मॅन ऑफ द मॅच. प्रत्येक सामन्यामध्ये 1000 रुपये. बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर आणि मॅन ऑफ द मॅच प्रत्येक सामन्यासाठी होते. आपण लीग स्टेजवरती ते 10 सामने पाहिले होते. त्या 10 सामन्यामधल्या आणि या नॉकआउटवाल्या त्या 3 सामन्यातला म्हणजे 13 सामन्यात देणार आहोत. पहिल्या सामन्यामध्ये आपण बेस्ट बॉलर सचिन सोलंकी, सचिन सोलंकी. बेस्ट बॅटर, बेस्ट बॅटर पहिल्या सामन्यातील बेस्ट बॅटर होते. आणि या पहिल्या मॅचमधील बेस्ट बॉलर आसिफ शेख, 2 विकेट आसिफ शेख. आणि पहिल्या मॅचमधील मॅन ऑफ द मॅच साईराज पाटील, साईराज पाटील पहिल्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच. दुसऱ्या सामन्यातील बेस्ट बॅटर यश चव्हाण. बेस्ट बॉलर पार्थ चंदन, पार्थ चंदन. आणि पार्थ जैसे बेस्ट बॉलर आहेत तसे मॅन ऑफ द मॅच देखील आहेत. पार्थ रुकी आप और एक है आपके लिए मॅन ऑफ द मॅच. त्या मॅचचं मॅन ऑफ द मॅच पार्थ चंदन. त्यानंतर मॅच नंबर 3चं बेस्ट बॅटर सचिन सोलंकी. सचिन सोलंकी बेस्ट बॅटर. आणि त्याचा बेस्ट बॉलर राहुल चौधरी, बेस्ट बॉलर. बेस्ट बॉलर 3 विकेट घेतले होते 2 ओव्हरमध्ये 3 विकेट. आणि राहुल जाऊ नका, मॅन ऑफ द मॅच पण राहुल चौधरीच आहेत त्या मॅचचे. फॅन फॉलोअर भरपूर आहे राहुल चौधरी यांचा. बाकी जे पहिल्या दिवशी खेळले होते त्यापैकी एक जो सामना झाला होता आर एस आणि त्या मॅचचे
आर एस आणि इरामधल्या मॅचचा जर आपण पाहिलं तर बेस्ट बॉलर होते ते इरा टीमचे अजित यादव. बेस्ट बॅटर होते स्वप्नील पाटील आणि मॅन ऑफ द मॅच देखील स्वप्नील पाटील आहेत. तर यांनी दिलीप शर्मा सोनू यांच्याशी आपण संपर्क साधा कारण त्यांना त्यांच्यापर्यंत ते दिलं जाईल. आणि मॅच नंबर 5 बेस्ट बॅटर पार्थ चंदन. पार्थ चंदन मॅच नंबर 5 बेस्ट बॅटर. बेस्ट बॉलर होते नदीम. आर एस ग्रुपचे नदीम होते. पार्थ पार्थ रुकिए कारण उस मैच के मैन ऑफ द मैच भी आप थे. मैन ऑफ द मैच होता तुमचा पार्थ चंदन. आणि डे 2चा पहिल्या मॅचचा बेस्ट बॅटर पार्थ नाईक. पार्थ नाईक नाही आहे. चला त्या मॅचचा बेस्ट बॉलर होते भावेश पाटील. बेस्ट बॉलर भावेश पाटील होते नारंगी फाल्कन 888चे. आणि त्याचे मॅन ऑफ द मॅच होते मयूर मांगेला. याने देखील दिलीप शर्मा सोनूशी संपर्क साधायच्या नंतर मॅच नंबर 2चे बेस्ट बॅटर होते वरुण लवंडे ज्यांनी 44 धावा केल्यात. वरुण लवंडे जे बेस्ट बॅटर होते. बेस्ट बॉलर विनायक भोईर. आणि सँडी तांबाकरनं त्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच देखील होते वरुण लवंडे. मॅच नंबर 3 बेस्ट बॅटर जय बिस्ता. बेस्ट बॉलर विनायक भोईर. आणि मॅन ऑफ द मॅच होते जय बिस्ता. कारण प्रत्येकी 1000 होते प्रकृती हॉस्पिटलच्या माध्यमातून. मॅच नंबर 4 बेस्ट बॅटर सुमित ढेकळे. बेस्ट बॉलर सचिन चौरसिया. आणि मॅन ऑफ द मॅच देखील होते सुमित ढेकळे. डे 2चा मॅच नंबर 5 बेस्ट बॅटर उमेश गुर्जर. उमेश गुर्जर. बेस्ट बॉलर होते रॉस्टन डायस. आणि मॅन ऑफ द मॅच होता वरुण लवंडे. आणि पहिल्या सेमीफायनल मधला बेस्ट बॅटर पार्थ चंदन. पार्थ चंदन हा पहिली सेमीफायनल. आणि सेमीफायनलसाठी बेस्ट बॅटरसाठी 5000 रुपये प्रकृती हॉस्पिटलच्या माध्यमातून ही सर्व बक्षिसं होती. त्यानंतर त्या पहिल्या सेमीफायनलमधला बेस्ट बॉलर पवन चौकर. पवन प्रकृती हॉस्पिटलच्या माध्यमातून हे वैयक्तिक पारितोषिक होती. आणि त्या पहिल्या सेमीफायनलचा मॅन ऑफ द मॅच पहिल्या फायनलचा पार्थ चंदन. प्रकृती हॉस्पिटल रोमीदादा यांच्या माध्यमातून ही सर्व पारितोषिक आहेत. पार्थ चंदन
सेमीफायनल नंबर 2चा बेस्ट बॅटर साईराज पाटील. साईराज पाटील आहेत सेमीफायनल. आणि साईराज थांबा, कारण त्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच देखील आपणच होता. 5,000 रुपये आहेत प्रकृती हॉस्पिटल अर्थात रोमीदादा यांच्या माध्यमातून ही सर्व वैयक्तिक पारितोषिके आहेत. आणि सेमीफायनल नंबर 2चे बेस्ट बॉलर सचिन सोलंकी. बघा आपण लीग मॅच पासून जर पाहिलं, लीग स्टेज पासून जे प्रत्येक सामन्यामधला बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर आणि मॅन ऑफ द मॅचसाठी प्रकृती हॉस्पिटल रोमीदादा यांच्या माध्यमातून प्रत्येकी 1,000 रुपये होते. ज्यावेळेला सेमीफायनल आल्या त्या सेमीफायनलसाठी बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर आणि मॅन ऑफ द मॅचसाठी 5,000 रुपये होते. पण फायनलचा मॅच जो आला त्या फायनलच्या मॅचमधला बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर आणि मॅन ऑफ द मॅचसाठी प्रत्येकी 10,000 रुपये आहेत. रोमीदादा आणि प्रकृती हॉस्पिटलच्या माध्यमातून ही सर्व पारितोषिक आहेत. फायनल मॅचचा बेस्ट बॅटर, बेस्ट बॅटर साईराज पाटील. साईराज पाटील 10,000 रुपये. ही सर्व वैयक्तिक पारितोषिके आहेत. वैयक्तिक पारितोषिके आहेत 10,000 रुपये बेस्ट बॅटर, 10,000 रुपये होते. आणि साईराज तांबाकर अजून एक मॅन ऑफ द मॅचचे 10,000 रुपये आणि ट्रॉफी आहे. मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच आणि अजून एक 10,000 रुपये साईराज पाटील बेस्ट बॅटर आणि मॅन ऑफ द मॅच फायनलच्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच. आणि फायनलच्या मॅचमधला बेस्ट बॉलर, कारण आपण निवडतोय त्या सामन्यामधला बेस्ट जो परफॉर्मन्स असेल. फायनलच्या मॅचचा बेस्ट बॉलर पार्थ चंदन. 3 विकेट आहेत पार्थ चंदन. 10,000 रुपये रोख. काही जणांनी काउंट केलं असेल की पार्थ किती वाला इकडे आला, पार्थ चंदन किती बार आहे, काही काही काउंट केलं असेल. पण तो परफॉर्मन्स केला आहे त्यांनी, परफॉर्मन्स केला आणि त्याच्यामुळे तो डिझर्व करतो या सर्व पारितोषिकाला. बघा सर्व वैयक्तिक पारितोषिक यासाठी होती, कारण पहिल्यांदा असा प्रयत्न बहुजन विकास आघाडीने केला होता. म्हणून रोमीदादा आणि प्रकृती हॉस्पिटलच्या माध्यमातून प्रत्येक खेळाडूला ऊर्जा मिळावी या स्पर्धेचं पहिलं पर्व होतं. आणि पहिल्या पर्वामध्ये येणाऱ्या प्रत्येक खेळाडूंना दाखवलेला जो विश्वास होता तो तुम्हाला सार्थ ठरावा म्हणून रोमीदादा आणि प्रकृती हॉस्पिटलनं केलेला हा प्रयत्न होता. आपण आता वैयक्तिक पारितोषिकाच्या दिशेने जातोय. या स्पर्धेमधला बेस्ट फिल्डर, आता कॅप त्याच्यावरती आहेत. बेस्ट फिल्डर आहेत, कॅचेस घेतल्यात, रनआउट घेतल्यात, फिल्डिंग केले. बेस्ट फिल्डर दोन्ही टीममधला कोणी असू शकतो, त्या टीममधला पण असू शकतो, या टीममधला पण असू शकतो. ज्याने 7 कॅचेस घेतले, 1 रनआउटमध्ये त्याचा सहभाग होता. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट नाव आहे त्याचं मुबासिर शेख. मुबासिर शेख 7 कॅच आणि 1 रनआउटमध्ये. अभिनंदन मुबासिर, फायनलपर्यंत आपल्या टीमला घेऊन आलात. भलेही बॅट तितकी नाही लागली पण बॉलिंगमध्ये करामत त्यांनी केली होती. त्यानंतर बेस्ट बॉलर पर्पल कॅप होल्डर थोडीशी चुरस होती, म्हणजे 2 असे खेळाडू होते ज्यांच्या नावावरती 7 विकेट आहेत, एकाच्या 6 आहेत. इकॉनॉमी बेस्ट आहेत. 4 जण होते त्या लिस्टमध्ये, 4 जण होते त्या लिस्टमध्ये. त्या लिस्टमध्ये आसिफ शेख आहेत, त्या सचिन सोलंकी आहेत, चिन्मय घरत आहेत, अजून एक नाव आहे. पण या बेस्ट इकॉनॉमी आपण पाहिली होती, त्याच्यामुळे बेस्ट बॉलर पर्पल कॅप
आणि त्या खेळाडूचं नाव आहे, त्यानं मॅच पण सेव्ह केलाय तुमच्याच टीमसाठी, चिन्मय घरत. त्यानं मॅच सेव्हिंग आहे. चिन्मय घरत आहेत बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. पहिलाच मॅच जिथून सुरुवात झाली 15 धावा त्यानं डिफेंड केल्या होत्या पहिल्याच सामन्यामध्ये. जिथून सुरुवात केली चिन्मय, आपल्या कलमगावचा खेळाडू आहे. आता ऑरेंज कॅपच्या लिस्टमध्ये 100च्या वर 4 फलंदाज आहेत. 100च्या वर 4 फलंदाज आहेत. काहीकांच्या नावावरती या स्पर्धेमधली 2 50s आहेत, काहीकांच्या 3 50s आहेत, काहीकांनी 2 अर्धशतक गेले, 1 अर्धशतकाच्या जवळ आहेत. एकाच्या नावावरती 131 धावा आहेत, एक 133 आहे. बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट पहिल्या सामन्यामध्ये अर्धशतक, फायनलच्या सामन्यामध्ये अर्धशतक साईराज पाटील आहेत बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. आता या संपूर्ण स्पर्धेतला प्लेअर ऑफ द टुर्नामेंट चुरस भरपूर होती. काहीकाने क्रिकी रोजवर जाऊन बघितलेलं पण आहे. अजून 2 नावं आहेत बघा त्या लिस्टमध्ये. जर पाहिलं तर सचिन सोलंकी यांचं नाव आहे, साईराज पाटीलचं नाव आहे, अजून आहे एक नाव. या संपूर्ण स्पर्धेमध्ये बघितलं तर ज्याने अक्षरशः धावांचा पाऊस पडलाय, विकेट देखील घेतल्यात. या संपूर्ण स्पर्धेमध्ये 5 इनिंगमध्ये ज्याने 9 विकेट घेतल्यात, 200च्या वर धावा केल्यात, त्या खेळाडूचं नाव आहे पार्थ चंदन, मॅन ऑफ द सिरीज, प्लेअर ऑफ द टर्न. आणि 10,000 रुपये कॅश बघा, कॅश आहेत आज भरपूर आहे, कॅश भरपूर मिळाले आहेत. 10,000 कॅश प्रकृती हॉस्पिटल रोमी दादा यांच्या माध्यमातून 10,000 रुपये आणि ही ट्रॉफी प्लेअर ऑफ द टुर्नामेंट पार्थ. या संपूर्ण स्पर्धेवरती कळायची तर पार्थ चंदन हेच नाव भरपूर ठिकाणी आलं होतं. त्यानंतर फायनलचा मॅच, हे पहिलं पर्व होतं, सीझन 1 होतं. पुन्हा एकदा आपण सर्वांचा आभार मानतोय आणि खास करून एकदा ज्यांना बक्षिसं मिळाली ज्यांनी पाहिलं त्यांनी देखील प्रकृती हॉस्पिटल आणि रोमी दादा यांच्यासाठी टाळ्या वाजवा, कारण त्यांच्या माध्यमातून ही सर्व बक्षिसं होती. वैयक्तिक 1,000 रुपये, 5,000 रुपये, 10,000 रुपये त्यांच्या माध्यमातून ही बक्षिसं होती. रनरअप टीम भूमी अधिराज ग्रुप. आपण या एक प्रत्येक घरापासून एक जण या. चला सर्वजण एक लगेच या, एका रांगेमध्येच या. एक जण या लगेच. भूमी अधिराज ग्रुप या वसई विरार प्रीमियर लीग लेदर बॉल क्रिकेट टूर्नामेंट सीझन 1चा उपविजेता रनरअप संघ आहे भूमी अधिराज ग्रुप. टाळ्यांचा गजर होईल या टीमसाठी, कारण पहिलं पर्व होतं. कदाचित यश नाही लाभलं, चॅम्पियन बनू शकले नाही आहेत, पण फायनलपर्यंत पोहोचलं ही अचिव्हमेंट होती. ज्या वेळेला चर्चा होईल वसई विरार प्रीमियर लीग लेदर बॉलची T10ची, त्यावेळेला पहिल्या पर्वामध्ये फायनलमध्ये पोचणारा संघ, त्या खेळाडूची देखील त्या खेळाडूंची त्या संघाच्या नावाची चर्चा होईल. आणि तो संघ आहे भूमी अधिराज ग्रुप, अर्थात परेशदादा किणी यांचा संघ आहे. रोहनदादा सावंत सर यांना विनंती आहे त्यांच्या शुभ आपण देऊया हे टॉप. एकदा टाळ्यांचा गजर भूमी अधिराज ग्रुपसाठी होईल. रनर अप आहेत वसई विरार प्रीमियर लीग लेदर बॉल टूर्नामेंट सीझन 1चा उपविजेता.
रोख 2 लाख रुपये, रोख 2 लाख रुपये, रोख 2 लाख रुपये आणि आकर्षक चषकाचा मानकरी ठरलेला भूमी अधिराज ग्रुप अर्थात परेशदादा किणी यांचा संघ आहे आणि तो उपविजेता संघ ठरला आहे, रनरअप संघ. अभिनंदन भूमी अधिराज ग्रुप, प्रतीक गरत आणि पूर्ण टीम्स अभिनंदन आहे. बरे फायनलची मॅच नाही जिंकू शकलो पण संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण खेळलेला खेळ तोही महत्त्वाचा होता. त्याकरता अभिनंदन आपल्या टीमचं. त्यानंतर आपण या पहिल्या हंगामाचा, पहिल्या सीझनचा, पहिल्या पर्वाचा विजेता विवा प्रकृती संघ कॅप्टन मकरंद पाटील आपल्या सर्व टीम मेंबरला घेऊन या, सर्व खेळाडूंनी या, सर्व खेळाडूंनी या, सर्वांना मेडल. या स्पर्धेमध्ये आपण चॅम्पियन ठरलात. चॅम्पियन संघ ठरला होता. टाळ्यांचा गजर, टाळ्यांचा आवाज या टीमसाठी येईल. मकरंद पाटील आणि पूर्ण टीमनं केलेली कामगिरी, विवाह प्रकृती या टीम चॅम्पियन बनलाय पहिल्या पर्वामध्ये, पहिल्या वर्षामध्ये आणि पहिल्या सीझनचा हा विजेता संघ आहे. एकदा टाळ्यांचा गजर विवाह प्रकृतीसाठी देखील होईल. विवाह प्रकृती संघ रोमी दादांचा संघ आणि त्यांचा संघ चॅम्पियन ठरलाय. जे स्वप्न पाहिलं होतं चॅम्पियन होण्याचं, पहिल्या पर्वाचा विजेता होण्याचं स्वप्न या टीमनं पाहिलं होतं. रोमी दादांचं देखील स्वप्न होतं की चॅम्पियन व्हायचं आहे, चॅम्पियन बनायचं आहे. मध्ये या सायराज पाटील, मध्ये या सायराज. सायराज पाटील या पुढे, सायराज पाटील. बहुजन विकास आघाडी प्रेझेंट वसई विराट प्रीमियर लीग लेदर बॉल क्रिकेट टुर्नामेंट अर्थात T10 धमाका. एक रोटेशनल ट्रॉफी आहे चॅम्पियनची, ती टीमच्या ऑनरला मिळणार आहे. जी एक ट्रॉफी आहे रोटेशनल ट्रॉफी, ती संघ मालकांसाठी आहे. जो पहिल्या ही ट्रॉफी जिंकलेली आहेत टीम ऑनर, संघ मालक आहेत रोमी दादा आहेत, जागृत ठाकूर आहेत आणि गॅरी 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 या आपण पण या. या सर्व क्षणाचे आपण साक्षीदार आहात. फोटो फ्रेम मध्ये तुम्ही नाही आला तर फोटो पूर्ण होणार नाही. सँडी पण आहे, सँडी. अक्षय 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 या, अक्षय मापनकर आपण देखील या. फक्त ही रोटेशन ट्रॉफी आहे. सीझन 2 ज्यावेळेला येईल त्यावेळेला पुन्हा एकदा घेऊन यायचे आहेत. जर पुन्हा तुम्ही चॅम्पियन ठरले तर तुम्ही घेऊन जा. पण हे सर्व हसरे चेहरे आहेत, आपण बघू शकता. जागृत ठाकूर, गॅरी, त्यानंतर अक्षय मापनकर, सँडी राऊत, डिंकी दादा चॅम्पियन ठरल्यात. या पहिल्या पर्वाचे, पहिल्या सीझनचे चॅम्पियन. अभिनंदन टीम विवाह प्रकृती टीम, अभिनंदन. जे स्वप्न होतं ते स्वप्न पूर्ती झाली. तर पुन्हा एकदा सर्वांचा आपण आभार मानूया, धन्यवाद देऊया. सर्वांचा आपण मनापासून आभार मानूया. या स्पर्धेला यशस्वी करण्यामागे ज्या ज्या लोकांनी सहकार्य केलं, सपोर्ट केलं, बहुजन विकास आघाडीचा जो प्रयत्न होता वसई विराटच्या क्रिकेटला नवी चालना, नवी उत्तेजना देण्याचा प्रयत्न या लेदर बॉल क्रिकेटच्या माध्यमातून केला गेला होता आणि त्याला यशस्वी करण्याचा प्रयत्न संपूर्ण विवाह ग्रुप, RS ग्रुप, सिग्नेट ग्रुप आणि वसई विराट प्रीमियर लीगची पूर्ण कमिटी
जी मागच्या 2 महिन्यापासून प्रयत्न करत होती त्याला मिळालेलं यश तुमच्या सर्वांमुळे येत आहे. त्यामुळे सर्वांचा मनापासून आभार. काहींची नावं अनावादाने राहून गेले असणार त्या सर्वांचा आपण आभार मानूया. हा सोहळा यशस्वी सोहळा पार पडला आहे आणि त्यामध्ये आपल्या सर्वांचा वाटा महत्त्वाचा होता. सर्वांचा आभार मानूया आणि हा प्राईज डिस्ट्रीब्युशनचा कार्यक्रम इथे समाप्त करतोय. पुन्हा एकदा सर्वांना बिग थँक्यू व्हेरी मच.